नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण बघू 4 अंकी गुणाकार कसा करायचा। चला तर मग आपण सर्वप्रथम काय करून घेऊ, उदाहरण लिहून घेऊ। उदाहरणार्थ काय लिहायचं आपण, 3 एखादी संख्या घेऊ, 3569 गुणिले 23। आपल्याला हे उदाहरण आता सोडवायचं। तर आता गुणाकाराचे पहिलं नियम काय आहे की सर्वप्रथम एकक स्थानाकून दशक, शतक, हजार, 10,000 इकडे अनंतपर्यंत गुणित जाणे। तर मग आपण सर्वप्रथम काय करू, 3 या संख्येला 9 या संख्येला गुणू। तर 3चा पाढा कुठपर्यंत म्हणायचा आपल्याला, 9 पर्यंत म्हणा बरं। मग 3 9 27, आपण 27 जर असे लिहिले तर 7 हा अंक कुठे येतो आपला, इथे, आणि 2 हे कुठे जातो, हातच्याला 6च्या डोक्यावर। मग 3चा पाढा कुठपर्यंत म्हणायचा आपल्याला, 6 पर्यंत। 3 सक 18, 18 आणि 2 20, हे असे 20 जर लिहिलेत, 0 इथे येतो आणि 2 हा कोणाकडे जातो, 5च्या डोक्यावर। मग 3चा पाढा कुठपर्यंत म्हणायचा, 5 पर्यंत। 3 5 15, 15 आणि हे 2 आजचे किती झाले मुलांनो, 17। तर 7 कुठे येईल आपला, इथे, आणि 1 कुठे जाईल, हा 1 कुठे जाईल, 3च्या डोक्यावर, हातच्या। 3चा पाढा कुठपर्यंत म्हणायचा आता, 3 पर्यंत। 3 त्रिक 9, 9 आणि हातचा 1 किती झाला, 10। आता पुढे हातच्या द्यायला आहे का आपल्याला जागा, मग 10च्या 10 आपल्याला इथं लिहून टाकायचा। नंतर एक स्थान सोडून मग आपल्याला पुढला अंक घ्यायचा, दशक स्थानाचा जो 2 आहे आपल्या यानं, आता या संख्येला आपण गुणायचं पुन्हा। आता 2चा पाढा कुठपर्यंत म्हणायचा, 9 पर्यंत। 2 9 18, समजा 18 जर असे लिहिले तर एकक स्थानचा अंक इथे आणि दशक स्थानचा ह्यो हातच्याला। हे लक्षात ठेवायचं, आपले जे पहिले जे ह्यो जो लिहिलेले अंक आहे हातचे दिलेले, याची आणि त्याची गलफल होता कामा नाही, म्हणून सुटसुटीत वर लिहायचा, हे 2च्या हातची। आता 2चा पाढा पुढे कोण म्हणायचा, 6 पर्यंत। 2 सकी 12, 12 आणि हा 1 13, 13शी 3, याशी 13, 13शी 3 इथं लिहायचे आणि 1 जो आहे ह्यो हातच्या इथं लिहायचा। मग पुन्हा 2 पंचे 10, 10 आणि 1 11, 11शी याशी 11, एकक स्थानचा अंक इथे आणि दशक स्थानचा अंक हातच्याला, 3च्या डोक्यावर। आता 2चा पाढा पण 3 पर्यंत म्हणायचा। 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 6 आणि हा 1 हातच्याचा 7। आता करून घ्यायची आपल्याला बेरीज, बेरीज करून घ्यायची। 7शी 7, आता 0 आणि 8 8, 7 आणि 3 10, चला 1। आता 0 1 आणि 1 किती झाले, 2, 7 आणि 1 8, हे झालं आपला गुणाकार। हे झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर। अशा प्रकारे आपण गुणाकार सोडवू शकतो।